हा व्यक्ती तुम्हाला खरंच प्रेम करतो का, की फक्त तुमची एनर्जी एन्जॉय करतो? मॅरेजसाठी लायक आहे का हा व्यक्ती? ही एक जनरल रीडिंग आहे. तुमच्याशी रेझोनेट होईल किंवा नाही होणार. जेवढं होईल तेवढंच घ्या, बाकीचं सोडून द्या. हा व्यक्ती तुमच्याकडे खूप अट्रॅक्ट आहे. तुम्हाला कम्प्लिटली इग्नोर किंवा विसरणे यांना शक्य नाही. सतत तुमच्याबद्दल क्युरिओसिटी, लक्ष ठेवणे, तुमच्याकडून अटेन्शन मिळवण्याची इच्छा दिसते. पण ही एनर्जी प्युअर इमोशनल लवपेक्षा ऑब्सेशन, अट्रॅक्शन आणि अटॅचमेंटवर जास्त चालते. सुरुवातीला हा व्यक्ती सिरियस असल्यासारखं फील देतो, एफोर्ट पण दाखवतो, फ्युचरबद्दल बोलू शकतो, पण आतून खूप अनस्टेबल आणि कन्फ्यूज दिसतो. रिलेशनशिपमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं यांना कठीण जाते. कधी खूप जवळ येईल, तुम्हाला स्पेशल फील देते आणि अचानक डिस्टन्स, कोल्ड बिहेवियर किंवा मिक्स सिग्नल सुरू होऊ शकतात. यांच्यात इनसिक्युरिटी आणि लोनलीनेस पण दिसते, त्यामुळे व्हॅलिडेशनसाठी दुसऱ्यांचे अटेन्शन एन्जॉय करण्याची टेंडन्सी आहे. म्हणूनच दुसरीकडे अट्रॅक्शन, फ्लर्टिंग वाईब किंवा सिक्रेटली ऑप्शन ओपन ठेवण्याची एनर्जी स्ट्रॉंग दिसते. हा व्यक्ती इझिली टेम्प्ट होणारा वाटतो. फिजिकल अट्रॅक्शन आणि लस्ट एनर्जी तर खूपच डॉमिनंट आहे. तुमच्याशी अटॅचमेंट आहे, पण हेल्दी आणि स्टेबल कमिटमेंटसाठी लागणारा इमोशनल मॅच्युरिटी अजून स्ट्रॉंग दिसत नाही. रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्हनेस, ऑब्सेशन, टॉक्सिक सायकल किंवा इमोशनली ड्रेनिंग पॅटर्न तयार होऊ शकतोय जर बाउंड्रीज क्लिअर नसतील. थोडक्यात काय, हा व्यक्ती तुम्हाला जिनियसली सोडू इच्छित नाही, पण सध्या तरी लॉयल, स्टेबल आणि फुल्ली ट्रस्टवर्दी पार्टनर म्हणून स्ट्रॉंग एनर्जी दिसत नाही. अट्रॅक्शन खूप आहे, पण लाँग टर्म पीसफुल कमिटमेंटसाठी अजून वीक दिसते. सांगायचं झालं तर हा व्यक्ती मॅरेज मटेरियल लायकीचा नाही.